नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका अशा विषयावरती चर्चा करणार आहोत ज्याकडे सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. तो विषय म्हणजे सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख पिकांचे जे बाजारभाव आहेत हे सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे मागील हंगामातली सोयाबीन असतील, कापूस असेल आणि तूर अजून पण शिल्लक आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, आता माल विकावा का की आणखी काही दिवस थांबावा. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आज या विषयामध्ये सखोल मार्गदर्शन करणार आहे. शेतीमध्ये उत्पादन घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं असतंय की योग्य वेळी माल विकणं. कारण चांगलं उत्पादन घेऊन जर योग्य भाव जर आपल्याला मिळाला नाही तर शेतकऱ्याला अपेक्षित नफा त्यामधनं मिळत नाही. सगळ्यात पहिले म्हणजे सोयाबीनबद्दल बोलू. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची लागवड केली जाते. सोयाबीन हे म्हणजे नगदी पीक आहे. सोयाबीनपासून तेल बनते, पशुखाद्य बनते, त्याचबरोबर इतर अनेक उत्पादने देखील यापासून तयार केली जातात. आणि गेल्या काही वर्षामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये मोठी चढउतार पाहायला मिळाले. काही काळ भाव चांगले मिळाले तर काही काळ शेतकऱ्यांना कमी दरामध्ये माल विकावा लागला. सोयाबीनच्या भावावर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. देशामधल्या उत्पादन, देशामधील किती उत्पादन झालंय नाही का, एकंदरीत जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते संपूर्ण देशामध्ये किती प्रमाणामध्ये झालेलं आहे हे देखील या गोष्टींवरती अवलंबून असतं. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय परिस्थिती आहे, खाद्यतेल उद्योगाची मागणी किती आहे, आयात किती होत आहे, आणि अशा गोष्टींवरती भाव अवलंबून असतात की जर उत्पादन कमी झाले आणि मागणी जर कायम राहिली तर भाव वाढण्याची शक्यता निर्माण होते. पण जर उत्पादन गरजेपेक्षा जास्त होते आणि याच्यामुळं मग काय होतं की भाव आहे त्याच्यावरती दबाव येऊ शकतो. यावर्षी हवामानामध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये पाऊस कमी आहे तर काही भागांमध्ये जास्त आहे. त्यामुळं आता येणाऱ्या उत्पन्नाबाबत आता अनेक तज्ज्ञ अनिश्चितता व्यक्त करत आहेत की किती होईल, काय होईल हे सांगणं आता शक्य नाही आहे. आता आपण दुसरा जो मुद्दा आहे आपला पिकांसंदर्भात मधला तो म्हणजे कापूस पिकाबद्दल आता सविस्तर आपण माहिती जाणून घेऊ की काय केलं पाहिजे. कापूस म्हणजे महाराष्ट्रामधल्या लाखो शेतकऱ्यांचं महत्त्वाचं नगदी पीक आहे. विशेष म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणची अनेक कुटुंबांची अर्थव्यवस्था जी असते, देणे घेण्याचे जे पण काही व्यवहार असतील हे सगळं कापसावर अवलंबून आहे. कापसाच्या बाजारभावावर जागतिक बाजाराचा मोठा प्रभाव असतो. चीन असेल, अमेरिका असेल, ब्राझील असेल, यासारख्या अनेक देशांमध्ये उत्पादन आणि मागणी याचा थेट परिणाम भारतातल्या कापूसाच्या बाजारभावावरती होत असतो. मित्रांनो, जर कपड्यांच्या बाजारभावातली मागणी जर वाढली तर कापसाचे भाव पण वाढतात, म्हणजे त्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे निर्यात वाढल्यास त्याच्यामुळे देखील बाजाराला आधार मिळतो. पण अनेक वेळा शेतकरी भाव वाढतील या आशेवर माल साठवून ठेवतात, पण बाजार अचानक खाली आल्यास नुकसान पण होऊ शकतं. त्यामुळे निर्णय घेताना काळजी घेणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. पण अनेक वेळा शेतकरी भाव वाढतील या आशेवर माल साठवून ठेवतात, पण बाजार अचानक खाली आल्यास नुकसान पण होऊ शकते. त्यामुळे निर्णय घेताना काळजी घेणं आवश्यक आहे. हे झालं कापसाबद्दलचं आपलं मत की कापूस किती दिवस ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण तो सेल केला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे तूर पिकाबद्दल. तूर हे कडधान्य पीक असल्यामुळं त्याला वर्षभर मागणी असते. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तूर लागवड केली जाते. तूर डाळ प्रत्येक घरात वापरली जाते. तूरच्या भावावर उत्पादन, सरकारी खरेदी, आयात आणि बाजारातील मागणी यांचा परिणाम होतो. जर देशामध्ये तुरीचे उत्पादन कमी झालं तर भाव वाढू शकतात, पण सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये आयात केली तर भाव कमी होण्याची पण दाट शक्यता असते. मित्रांनो, अनेक वेळा सोशल मीडियावर किंवा आपले जे बाजारामध्ये अफवा पसरवल्या जातात की भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अशा अफवांवरती चुकूनही विश्वास ठेवू नका. आणि त्यामुळं त्या गोष्टींवरती आपणवरती विश्वास ठेवून निर्णय घेणं तर 100% धोकादायक असते. तुम्ही कोणताही निर्णय घेताना अधिकृत बाजारभाव बघा, कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन बघा आणि बाजार समितीची माहिती तपासली पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असतो, माल विकावा की थांबवावा, याचं उत्तर प्रत्येक शेतकऱ्यासाठी वेगळं वेगळं असू शकतं. जर तुम्हाला पैशांची आत्ता तात्काळ गरज असेल तर तुम्ही नवीन हंगामासाठी भांडवल आवश्यक किंवा साठवणुकीसाठी व्यवस्था नसेल तर काही माल विकणं योग्य ठरू शकतं. म्हणजे जर समजा तुम्हाला ठेवायला जागा नाही, पैशाची गरज आहे,
तर तुम्ही विकू शकता. पण जर तुमच्याकडे सुरक्षित साठवणूक व्यवस्था असेल आणि बाजाराचा अभ्यास करून निर्णय घेण्याची तयारी असेल तर काही माल पुढील काळासाठी तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुमच्याकडं एक ऑपॉर्च्युनिटी असू शकते की नंतर भाव वाढल्यावर आपण त्याला विकू शकतो. बऱ्याच तज्ज्ञांचा अनेकदा असा महत्त्वाचा सल्ला देतात की माल एकदाच विकू नका, टप्प्याटप्प्यानं विक्री करत चला. म्हणजे 25% असेल, नंतर 25% नंतर विकू, आज विकू, 25% काही दिवसांनी विकू आणि काही दिवसांनी उर्वरित माल 25% परिस्थितीनुसार विकू शकता. यामुळं काय होतं की जोखीम 25% तुमची कमी पण होत चालते. आजच्या काळामध्ये मोबाईलमुळे बाजारभावाची माहिती सहज आपल्याला उपलब्ध आहे. विविध कृषी ॲप्स आहेत, कृषी विभागाची संकेतस्थळे आहेत आणि बाजार समित्यांच्या माध्यमातून पण रोजचे भाव आपल्याला तपासता येतात. शेतकऱ्यांनी या सुविधांचा वापर करणं आवश्यक आहे. याशिवाय उत्पादन खर्च कमी करण्यावर देखील आपल्याला भर दिला पाहिजे. कारण फक्त भाव वाढण्याची वाट पाहून चालत नाही, तर उत्पादन खर्च कमी झाला तर कमी भावात देखील नफा मिळू शकतो. आगामी खरीप हंगामामध्ये योग्य बियाणे निवडणं, माती परीक्षण करणं, संतुलित खत व्यवस्थापन करणं आणि हवामानाचा योग्य अंदाज लक्षात घेऊन त्याला अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, शेती हा व्यवसाय संयमाचा आहे. बाजारभाव रोज बदलतात, त्यामुळे भाववाढीच्या अफवांवरती विश्वास न ठेवता योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेणे हेच शहाणपणाचे ठरेल. सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा तूर या तिन्ही पिकांचे भाव आगामी काळात कसे राहतील हे उत्पादन आगामी हवामान आणि सरकारी धोरणांवरती अवलंबून असेल. म्हणून बाजारावरती सतत लक्ष ठेवा, माहिती घ्या आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. सध्या तुमच्या भागामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल आणि तूर डाळ असेल, यांना सध्या काय भाव मिळतोय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही कोणता माल विकला आहे का अजून साठवून ठेवला आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या संपर्कामध्ये राहा. काही अडचण आल्यास नक्कीच कमेंट करा, त्याचं मी सोल्युशन तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.